वेलकम टू रचनाज वर्ल्ड. रचनाज वर्ल्डमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळी ठीक असाल आणि असायलाच पाहिजे. तर फ्रेंड्स, आपली कुक विथ रचना ही धमाल आणि चटकदार रेसिपी सिरीज सुरू झालेली आहे आणि काल होता त्याचा पहिला भाग. तुम्हाला कसा वाटला कालचा पहिला भाग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज आहे आपला कुक विथ रचना ह्या सिरीजचा दुसरा भाग आणि मी आलेली आहे आपल्या पूजाताईंच्या घरी. आणि आज आपल्याला पूजाताई काय रेसिपी करून दाखवणार आहे ते आपल्याला थोड्याच वेळात कळणारच आहे. तोपर्यंत आपण जाणून घेऊया आपल्या पूजाताईंबद्दल आणि त्यांची ओळख मी तुम्हाला करून देते. पूजाताई या. नमस्कार पूजाताई. कुक विथ रचना या सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. तर मला तुम्ही सगळ्यात आधी सांगा की तुमचं पूर्ण नाव आपल्या व्ह्युअर्सना सांगा. माझं पूजा गणेश बोराळे. ओके. आणि तुम्ही कुठे राहायला? बदलापूरमध्ये. योगा क्लासमध्ये ओळख झाली आमची. आम्ही दोघं एकाच योगा क्लासमध्ये आहोत. आणि तसं सहेलीमध्ये होतीच त्यामुळे मी जाणून आहे. पण आपली सहेलीमध्ये माझं शॉप होतं इथे बदलापूरमध्ये, तर तिथे त्यांनी मला बघितलेलं होतं. तुम्ही घेतलेले की नाही माझ्याकडनं काही? ओके. आणि काय काय छंद आहेत तुमचे? तुम्हाला काय आवडतं? मला बुक रिडिंग आवडतं. ओके. आणि गाणंही आवडतं, पण मला एवढं छान गाता नाही. ठीक आहे ना, आम्ही बाथरूम सिंगर आहे. आणि माझ्या मंडळींना तर माझा आवाज माहितीच आहे, कारण की कुठलाही इव्हेंट असेल ना आमच्या घरी मी गाणं बोलते. मला येत नाही तरी पण मी गाणं बोलतेच. आपल्याला जे आवडतं ते आपल्याला करायलाच पाहिजे, बरोबर की नाही? आणि आज तुम्ही कोणती रेसिपी करून दाखवणार आहात आपल्या व्ह्युअर्सला? त्याआधी मला सांगा की तुम्हाला खाण्यामध्ये काय आवडतं? व्हेज आवडतं की नॉनव्हेज आवडतं? मला व्हेज आवडतं, पण मी नॉनव्हेज पण बनवते. माझ्या घरात सगळ्यांना नॉनव्हेज आवडतं. तुम्हाला नॉनव्हेज आवडतं की नाही? मला नाही आवडत. मी तुम्ही म्हणजे खातच नाही? म्हणजे यांना या व्हेजिटेरियन आहेत आणि यांच्या घरातल्या सगळ्यांना नॉनव्हेज खूप आवडतं, बरोबर आहे? आज तुम्ही आपल्याला आपल्या ह्या सिरीजमध्ये कुठली रेसिपी करून दाखवणार आहे? मी आज प्रॉन्स बिर्याणी बनवणार आहे. प्रॉन्स बिर्याणी. तुला आवडतं ना नॉनव्हेज? ठीक आहे. अशाच गप्पा टप्पा चालू राहतील. मला तर असं वाटलेलं आज मला व्हेज रेसिपी बघायला मिळणार आहे, पण हे माझ्यासाठी क्वाईट सरप्राईज होतं की आज मला पूजाताई स्वतः व्हेज खाणारे आहेत, पण त्या माझ्यासाठी नॉनव्हेज रेसिपी करून. चला तर मग प्रॉन्स बिर्याणी कशी तयार करणार आहेत पूजाताई ते आपण बघायला जाणार आहोत पूजाताईंच्या किचनमध्ये. जाऊया आपण. हो चल. तर चला फ्रेंड्स, पूजाताईने छानपैकी तयारी करून ठेवलेली आहे आणि आता आपण बघून घेऊया की पूजाताई आपल्याला प्रॉन्स बिर्याणीची रेसिपी त्यांच्या स्टाईलने कशी करून दाखवता येते ते. चला. 2 मीडियम साईजचे कांदे कापून ठेवलेले आहेत. ओके. आलं लसूणची पेस्ट आहे आणि हा खडा मसाला आहे. खडा मसाल्यामध्ये काय काय आहे? पण दालचिनी, मिरी हां. आणि 1 हिरवी मिरची घेतली आहे. ओके. शहाजिरं आहे. हां. पुदिना आहे. तेजपत्ता आहे. ओके. आणि ही टॅमॅटोची प्युरी आहे. किती टोमॅटो आहे? 2 टॅमॅटो आहे. ओके. आणि ही आपली 4 माणसांसाठी बनवणार आहे. ओके. आणि 4 जणांसाठी हे तांदूळ किती आहे? ते 1.5 वाटी तांदूळ आहे. याचं काय राईस करून घेतलंय का? नाही, फक्त धुवून हां. 1 चमचा तूप टाकून भाजून घेतलेले आहे. ओके. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे प्रॉन्स आहे. याला थोडं दही, हां. गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट, मीठ हे लावून ठेवलंय एक ओके. अर्धा तास. ओके. अर्धा तास झालाय का? हो. बरं, चला मग तयारी करूया सुरुवात. हो. चला. भांड्याला 1 मोठा चमचा तेल घेतलंय. ओके. असं तेल जरा चांगलं कडकडीत गरम होते म्हणजे आपले गरम मसाले चांगले तडतडतील आणि त्याचा फ्लेवर टाकेल. ओके. अगोदर टाकूया आपण तेजपत्ता आणि 1 अख्खी हिरवी मिरची आहे. बरं. त्याच्यानंतर हे फूल मसाल्यातलं हां. आणि नंतर हे 4 लवंग, 4 मिरी आणि 4 दालचिनी त्या तेलामध्ये चांगल्या तडतडू द्यायच्या आणि थोडंसं शहाजिरं टाकायचं. तर हे मसाल्याचे पदार्थ चांगले तडतडले. आपण हा कापलेला कांदा टाकूया. तो चांगला गुलाबी होतोपर्यंत परतवायचा. ओके. मी गरम पाणी ठेवलंय का? हा, गरम पाणी करा. अंदाजे ठेवलंय की अंदाजे ठेवलंय. अंदाजे ठेवलंय. कांदा गुलाबी झालाय. अच्छा. तर आता आपण टॅमॅटो प्युरी टाकूया त्यात. टॅमॅटो चांगला परतवला ना हां. की त्याला थोडं तेल सुटेल. बरं. तुम्हाला हा कुकिंगचं कधीपासून, म्हणजे तुम्हाला पहिल्यापासूनच आवड आहे कुकिंगची की? नाही, मला अगोदर आवड नव्हती. जोपर्यंत आईकडे होती तोपर्यंत आई करायची, बहीण करायची, तेव्हा मी मुलांची ट्युशन घ्यायची. ओके. त्यामुळे
मला एवढं जास्त आवडायचं नाही बनवायला. हम्म. मग नंतर लग्न झाल्यानंतर मग हे करायलाच लागतंय. मग त्यामुळे हळूहळू वेगळं मुलांना आवडतं म्हणून. अच्छा. आता आपण ही आलं लसूणची पेस्ट टाकली आहे, थोडं तेल सुटलं आहे. ओके. आता ती पण चांगली परतून घेऊया. पण यातनं मसाले टाकूया. हा, मसाले आपण मगाशी दाखवलेले नाही आहेत. आपण कुठले कुठले मसाले याच्यामध्ये वापरणार आहोत? एक काश्मीरी लाल तिखट आहे हां. आणि एक मी घरी बनवलेला मसाला आहे, गरम मसाला. ओके. आणि थोडीशी हळद पावडर. आणि हे सगळे मसाले मी ऑलरेडी मॅरिनेशन मध्ये लावलेले. एक चमचा हळद, अर्धा चमचा टाकूया. आणि हा मिक्स मसाला आहे तो अर्धा चमचा टाकूया. कारण तिखट पण जास्त नाही खात कोणी आमच्या घरी तरी. ओके. याच्यामध्ये मीठ टाकून ठेवलेलं आहे ऑलरेडी. आणि ह्या मसाल्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. ते साधारण 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. ओके. छोटा. कसं तेल सुटलंय छान. मस्त. आणि मग आता हे आपण प्रॉन्स त्यात टाकूया. ओके. किती वेळ मॅरिनेशन केलंय आपण? अर्धा तास. अर्धा तास. आता हे प्रॉन्स छान त्यात परतले. आता आपण त्यात गरम पाणी टाकूया. हे प्रॉन्स यात ठेवलेले त्यामुळे यात थोडंसं पाणी घेतलं. ते मिसळून टाकूया. अंदाजे पाणी टाकणार. या तांदळाला किती पाणी लागतं त्याप्रमाणे. आता हे पाणी उकळलंय चांगलं. ओके. मग यात ना ही पुदिन्याची पानं टाकायची. त्याने जरा फ्लेवर येतो. असे 10-12 म्हणा. ओके. आणि मग हे तांदूळ, भाजलेले तांदूळ आपण त्यात सोडूया. आंबे मोहर तांदूळ आहेत बारीक. अच्छा. त्याची बिर्याणी म्हणजे काही लोकांना बिर्याणी अशी एकदम तांदूळ सुटसुटीत आवडतो. पण आमच्या घरी नाही आवडत तसा. त्यामुळे मी हे आंबे मोहर. आंबे मोहरचा सुगंध सुद्धा मस्त येतो ना एकदम. तांदूळ टाकल्यानंतर थोडं उकळलं की कमी गॅस घ्यायचा आणि झाकण ठेवायचं. मग कमी गॅसवर छान होते. तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलात प्रॉन्स बिर्याणी होते आहे. तोपर्यंत म्हटलं ताईंचं मगाशी मी ऐकलेलं की ताईंना गाणं म्हणायला खूप आवडतं. तर मी ताईंना रिक्वेस्ट करते की तुम्हाला जे आवडतं ते गाणं तुम्ही म्हणता का जोपर्यंत आपली बिर्याणी तयार होते? हो म्हणेल, पण मला असं नाही म्हणता येणार. तुम्हाला कसं म्हणता येईल? तर ताई मोबाईल घेऊन येतीलच. तोपर्यंत आपण बघूया बिर्याणीचं काय चाललंय. बिर्याणी आपली चांगली अशी बॉईल होतेच आहे. तर पूजा ताई रेडी आहे त्यांच्या मोबाईल बरोबर आणि त्यांनी मस्तपैकी कराओके चालू केलेला आहे. तर गाणं म्हणायला सुरुवात करत आहे. या पुढे शुगर. माझं फेवरेट गाणं आहे. खूप छान. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. छू कर मेरे मन को किया तूने. बोला ना, काय छान बोलताय. झाली का बिर्याणी? तरी किती वेळ ठेवलेला आपण छोट्या गॅसवरती? 10 मिनिटं. 10 मिनिटं ना. 10 मिनिटं छोट्या गॅसवरती यांनी ठेवलेलं. तोपर्यंत आम्ही गाणं म्हटलेलं आहे. पूजा ताईंचं गाणं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगायचं फ्रेंड्स.
काय याच्यावरती घातलं आता तुम्ही? कोथिंबीर आणि फक्त कोथिंबीरच आहे ना याच्यामध्ये? फ्रेंड्स, पूजाताईंनी बनवलेली प्रॉन्स बिर्याणी आता रेडी आहे आणि रेडी टू ईट आणि मी आता याचा आनंद घेणार आहे आणि तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की प्रॉन्स बिर्याणी पूजाताईंच्या हातची कशी झालेली आहे. खूप छान, अजिबात तिखट नाही. प्रॉन्स बिर्याणी झालेली आहे एकदम परफेक्ट. मी ही प्रॉन्स बिर्याणी मस्त करून घेते आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. खरंच खूप छान झाले आहे. तर फ्रेंड्स, मस्तपैकी प्रॉन्स बिर्याणीवरती मारून झालेला आहे ताव आणि आता वेळ झालेली आहे निरोपाची. तर पूजाताई, तुम्हाला कसं वाटलं माझ्याबरोबर रेसिपी शेअर करायला? खूप छान, मजा आली. आणि मला सुद्धा खूप मजा आली पूजाताईंबरोबर त्यांची रेसिपी शेअर करायला. आणि मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा सगळ्यांना पूजाताईंची प्रॉन्स बिर्याणीची रेसिपी नक्कीच आवडली असेल. तर पूजाताई, आपल्या या कुक विथ रचना या सिरीजमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुम्हाला माझ्याकडून छोटीशी भेट असते. थँक्यू. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजची आमची पूजाताईंची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपी घरी नक्की करून बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊन परत भेटूया फ्रेंड्स कुक विथ रचना या सिरीजमध्ये दुसऱ्या ताईबरोबर. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, लव यू ऑल. तर तुम्हाला सुद्धा या कुकिंग सिरीजमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर लगेचच मला कमेंट करा, नाहीतर आपण दिलेल्या ईमेल ID वरती ईमेल करा.